पहलगाम हल्ल्यामधल्या 4 अतिरेक्यांचा काश्मीर खोऱ्यामधल्या जंगलामध्ये पाठलाग सुरू होता। गेल्या 5 दिवसापासून अतिरेक्यांचा ठाव ठिकाणा आता लागलेला आहे। घनदाट जंगलामध्ये सुरक्षा दलाकडून अतिरेक्यांची शोध मोहीम सुरू होती। पहलगाम हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या 3 आणि एका स्थानिक अतिरेक्यांचा हात आहे असं देखील समोर आलंय। 4 वेळा पहलगामचे अतिरेकी वाचलेत। जंगलात त्यांचा पाठलाग सुरू आहे। काश्मीर खोऱ्यामध्ये हा पाठलाग सुरू आहे। सुरक्षा दलांना गेल्या 5 दिवसात अतिरेक्यांचा 4 वेळा ठाव ठिकाणा लागला, पण घनदाट जंगलाचा फायदा घेत हे दहशतवादी तिथून पळ काढत होते। पहलगाम हल्ल्यातल्या या अतिरेक्यांना काही स्थानिक काश्मीरी नागरिकांनी मदत केल्याचा देखील संशय आहे। त्यातल्या 15 स्थानिकांची ओळख सुरक्षा दलांनी पटवली आहे। त्यातील 3 मुख्य संशयितांना अटक देखील करण्यात आली आहे। जंगलाच्या रस्त्यानं 22 तास चालत हे अतिरेकी बैसरन व्हॅलीमध्ये आले होते। या हल्ल्याची सुरुवात झाली ती भारत पाकिस्तान सीमेवरील माचिल सेक्टरपासून। सुरक्षा यंत्रणांच्या प्राथमिक तपासानुसार 3 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी रात्रीच्या अंधारात एलओसी ओलांडली। स्लो मेल्टिंगच्या काळात म्हणजेच मार्च एप्रिलमध्ये एलओसी भागातील हिम वितळत जातं आणि त्याच वेळी घुसखोरी विंडो उपलब्ध होते। यंदाच्या वर्षी बर्फ लवकर वितळल्यामुळे काही ठिकाणी सैनिकी गस्ती कमी झाल्यामुळे 3 पाकिस्तानी आणि 1 स्थानिक गाईडच्या मदतीने ही घुसखोरी झाली। भारतात शिरल्यानंतर दहशतवाद्यांनी शोपिया व अनंतनाग जिल्ह्यातील काही स्लीपर सेल सदस्यांची मदत घेतली। या स्थानिक नेटवर्कने त्यांना हत्यार, अन्न आणि विश्रांतीचे ठिकाण आणि मोबाईल सिम कार्ड उपलब्ध करून दिले। नेमकं काय चुकलं किंवा कुठं चूक झाली सुरक्षा यंत्रणांची, तर बैसरन व्हॅली ही जागा पायी किंवा घोड्यावरूनच पोहोचण्यासारखी असल्यामुळे तिथं कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था नव्हती। पर्यटकांच्या गर्दीमुळे गस्तीचं प्रमाण तुलनेनं कमी ठेवलं गेलं होतं आणि ही दहशतवाद्यांसाठी एक संधी ठरली। एनआयएच्या प्राथमिक अहवालानुसार जिथं हल्ला झाला तिथे 2 दिवसापूर्वी पर्यटकांबरोबर स्थानिक मुस्लिम गाईडनं 3 अज्ञातांना जंगलातून जाताना पाहिलं होतं, परंतु याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली गेली नाही। हल्लेखोरांनी 2 दिवस बैसरनच्या जंगलात लपून राहून पूर्ण रेकी केली, तपासणी केली, पर्यटकांच्या हालचाली व सुरक्षेचं निरीक्षण केलं। स्थानिक पेहरावात मिसळून त्यांनी पर्यटकांवर लक्ष केंद्रित केल्याचं सीसीटीव्ही व मोबाईल फुटेजमध्ये स्पष्ट झालंय। त्यांनी लष्करी गस्त कधी येते, कोणत्या वेळेस पर्यटक जास्त असतात याचं रेकॉर्ड ठेवलं। हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी घनदाट जंगलात पलायन केलं। त्यांच्यासोबत पूर्वनियोजित 1 मोटरसायकल आणि स्थानिक गाईड होता। त्यांनी रस्त्यानं जाणं टाळलं आणि वनमार्गाचा वापर केलाय। सुरक्षा दलांनी 24 तासाच्या आत आता शोध मोहीम राबवून 3 स्केचेस जारी केलेत आणि 2 पाकिस्तानी नागरिक आणि 1 अनंतनागमधील स्थानिक यांची ओळख देखील पटवली आहे। त्यांचा पाठलाग करून त्यांच्या ठिकाणांचा ठाव आता लागलाय असं देखील कळतंय। आता त्यांचा खात्मा झाल्याची बातमी कधी येते याचीच वाट भारतीय बघत आहे असं म्हणायला हरकत नाही। सुरक्षा व्यवस्थेमध्ये कुठं चूक झाली असं तुम्हाला वाटतं? भारत कुठं गाफील राहिला आणि ज्या ठिकाणी हल्ला झाला अर्थात पहलगाममध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कठोर असायला हवी होती का? यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।